घर बंगले बिल्डिंग बांधण्याच्या स्टेप्स आणि त्याचे चेक पॉइंट्स ही सिरीज जेव्हा चालू करत आहे त्या सिरीजमध्ये आम्ही घर बांधताना किंवा एखादी बिल्डिंग बांधताना किंवा एखादं बंगलो बांधत असताना किंवा एखादं फार्म हाऊस बांधत असताना किंवा छोटं मोठं आरसीसीचं घर बांधत असताना त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स येतात ज्या करणं गरजेचं असतात, ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतात आणि त्यामध्ये काही चेक पॉइंट्स असतात त्याकडे प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं असतं। असे चेक पॉइंट्स आणि स्टेप्स मी काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे, जेणेकरून सर्व लोकांना, जी लोक घर बांधतात आणि सगळ्यांना याची माहिती मिळणार आहे। या माहिती देण्यामागचा उद्देश आहे की जी आपली प्रोसिजर असते घर बांधण्याची सर्वांना माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे। जर माहीत असेल तर कामं क्वालिटीचे होतात, वेळेत होतात आणि सुपिरियर होतात आणि सुंदर होतात। या माध्यमातून चेक पॉइंट्स, स्टेप्स याच्यानंतर मी काही चेकलिस्ट आपल्याला देणार आहे आणि त्याच्यानंतर काम करत असताना साईटवरती, ऑफिसमध्ये, क्लायंट बरोबर, लेबर बरोबर, जे आपले एजन्सीज असतात त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या अडचणी असतात त्या कशा सॉल्व्ह केल्या पाहिजेत, त्यांचं बिहेवियर कसं पाहिजे, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन कसं पाहिजे, याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्यानंतर क्लायंट बरोबर डिस्कशन आणि क्लायंट बरोबरचं कम्युनिकेशन कसं सुपिरियर केलं पाहिजे, कसं हेल्दी केलं पाहिजे याच्याबद्दलची थोडी माहिती देणार आहे, जेणेकरून जी लोक कामं घेत असतात, जे इंजिनियर कामं घेत असतात, जे आर्किटेक्ट कम्युनिकेशन करत असतात, जे इंजिनियर कम्युनिकेशन करत असतात, काही कन्सल्टंट असतात, काही जे क्लायंट ज्यांना घरं बांधायची असतात, घराचे ओनर असतात, घराचे मालक असतात, यांना इंजिनियर बरोबर डिस्कशन कसं केलं पाहिजे, पेमेंट शेड्यूल्स कसे ठेवले पाहिजेत, पेमेंटच्या बाबतीतले जे प्रॉब्लेम होतात ते सॉल्व्ह कसे केले पाहिजेत, जे डिस्प्यूट्स होतात ते सेटलमेंट प्रॉपर वे कसे केले पाहिजेत, अशा अनेक गोष्टी असतात ज्या कन्स्ट्रक्शन काम करत असताना, घर बांधत असताना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात। हे होऊ नये म्हणून ही सिरीज आम्ही चालू करतोय, जेणेकरून सर्व स्टेजेस, सर्व स्टेप्स, सर्व चेक पॉइंट्स, सर्व चेकलिस्ट, काही टिप्स आणि क्लायंट बरोबर कम्युनिकेशन, क्लायंट बरोबर कसं राहिलं पाहिजे याची माहिती या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। मी इंजिनियर महेश कुमार पाटील। धन्यवाद।